कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो, अखिल काय म्हणत होता बाहेर? काय सरप्राईज आहे? सरप्राईज वगैरे काय नाही अवनी. एक क्लायंट आहे, त्याला भारतात एकाच वेळेला 100 ठिकाणी इव्हेंट करायचे आहेत आणि त्याला ते डील आपल्या कंपनीसोबत फायनल करायचं आहे. अरे वा, अहो किती छान संधी आहे आपल्याला ही. संधी वगैरे काही नाही, उगाच खुश होऊ नकोस. आकाशशी बोललोय मी. तो क्लायंट आहे ना, फ्रॉड आहे. काय? आणि या अखिलला मी 100 वेळा समजावून सांगतोय, त्याला कळतच नाहीये. आणि आकाश पण फोन उचलत नाहीये. कळत नाही काय चाललंय ते. आम्ही हो आई. आले आले, मी लगेच येते. चौकश, जोर नको त्या हातावर. सॉरी दादा. हा दादा. अरे आकाश, कुठे आहेस तू? तू फोन का उचलत नाहीयेस? तर इथे सगळा प्रॉब्लेम झालाय. अखिलने त्या क्लायंटला घरी बोलवले 2 तासामध्ये डील फायनल करायला. त्याला घरच्या सगळ्यांना सरप्राईज द्यायचे म्हणे. नाही 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 दादा, काही करून तुला अखिलला थांबवावं लागेल. अरे तेच तर मला तुला सांगायचं होतं. मगाशी आपलं बोलणं अर्धवट राहिलं. त्या अखिलला मूर्खाला मी सांगून सांगून दमलोय, तो कळत नाहीये त्याला काय करतोय ते. मगाशी ना मला तुझं डायरेक्टली अखिलशी बोलणं करून द्यायचं होतं, पण फोनवर आवाज येत नव्हता. काय झालं होतं? मला ऍक्च्युली एका गुंडाने आमच्यावर हल्ला केला. काय? हो, आणि त्या हल्ल्यामध्ये वसुंधरांच्या हाताला गोळी लागून गेली. बापरे. नाही नाही, डोंट वरी, ती आता ठीक आहे, काही काळजीचं कारण नाही आहे. आणि प्लीज ही गोष्ट घरी कोणालाही सांगू नको, एस्पेशली आईला तर सांगू नकोस. नाही नाही नाही, मी कोणाला सांगणार नाही, पण मला सांग, तू तिला दवाखान्यात नेलंस का? सगळं ठीक आहे, काही काळजीचं कारण नाही आहे. आम्ही पण आता इथून निघतोच आहे. आकाश, तू काळजी घे आणि शक्य झालं तर ना लवकरात लवकर घरी ये, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. अरे आई पण जेवत नाहीये तू नाहीयेस म्हणून. हे बघ दादा, आम्हाला घरी पोहोचायला कमी कमी 3 तास तर लागतील. तोपर्यंत अखिलला थांबवून ठेव. हां, आणि प्लीज जर आईला रिक्वेस्ट कर, थोडंसं काहीतरी खायला सांग. हां, ओके, चल बाय. ठीक आहे, ओके, काळजी घे. काय सगळं ठीक आहे ना? तर ते घरी गेल्यावरच कळेल. चल निघायला. अगं अगं, हो हो, हळू अगं, पडेल मी. काय करतेस? पडलोस तू. नाही पडणार तू. आता तर तू हवेत उडणार आहे. येस, आणि महत्वाचं म्हणजे ही डील सगळ्यांसमोर साईन होणार आहे इकडे आपल्या घरी. आय नो. आईबाबांना किती छान सरप्राईज मिळाला ना. आणि त्यांच्या समोर त्यांच्या आशीर्वादाने तू डील साईन करणार. हो, आय नो. त्यांना पण खूप आनंद होईल यार. आणि आता त्यांनाही कळेल की मी पण काहीतरी एक मोठी डील क्रॅक करू शकतो. फक्त आकाशातच नाहीये ज्याला हे सगळं जमतं. मी पण काहीतरी मोठं अचीव करूच शकतो. नाही म्हणजे असं नाहीये की मला आकाशाताविषयी राग आहे, पण आय नो अखिल, करेक्ट आहे तुझं. नाही, आपण किती दिवस असं डिपेंडंट लाईफ जगणार? सांग ना तुम्हाला. पण एक खरं सांगू, या सगळ्याचं क्रेडिट तुला आहे. तू बाबांकडून ते कागदपत्र मिळवलंय आणि त्यामुळेच हे सगळं शक्य होतंय. त्यामुळे आपल्याला लोन मिळतंय आणि विदाऊट फंडिंग हे सगळं इम्पॉसिबल होतं यार. पण अखिल, तू ही गोष्ट कोणालाही बोलणार नाही, ओके? नाही म्हणजे मी बाबांना तसं प्रॉमिस केलंय ना, त्यांना उगाच वाईट वाटेल रे. तू प्लीज हे कोणासमोरही बोलू नको. हां, हो हो, नाही बोलणार मी कोणासमोर. बाबा आले तरी बाबांसमोर पण नाही बोलणार मी. हॅपी? खूप हॅपी. थँक्यू अँड आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. ऑल द बेस्ट. आज काहीही झालं तरी या पेपर्सवरती सही झालीच पाहिजे. हो मॅडम, नक्कीच. तुम्ही काळजीच करू नका. मी पेपरवर सह्या घेऊनच बाहेर येईन. एकदा का ती सही झाली ना की मग जयश्री रस्त्यावर येईल. अख्ख्या ठाकूर कुटुंबाला उद्ध्वस्त करणाऱ्या बॉम्बचं रिमोटचं बटन अखिलच्या एका सहीमध्ये. एक
एकदा का सही झाली की मग बुम. जा जा. हे बाबा, अरे काय काय सरप्राईज आहे सांगा. बाबा सरप्राईज आहे ना ते. थांबा जरा, असं कसं सांगणार? अखिल पुन्हा एकदा विचार कर. हे बघ, हे जे सरप्राईज आहे ना, हे आजच द्यायला हवं असं काही नाहीये. आपण नंतरही देऊ शकतो ना. नाही दादा, नंतर शक्य नाहीये ते. अरे का शक्य नाहीये? मी बोलतो ना क्लायंटशी, आपण डील पोस्टपोन करूया. एक मिनिट कसलं डील, कशाबद्दल बोलताय तुम्ही? बाबा ते दादा का रिव्हील करतोय सगळं तू? प्लीज काही बोलू नकोस यार. सरप्राईज द्यायचंय मला, असं काय करतोयस? तू प्लीज काही बोलू नकोस, मला माझ्या पद्धतीने सांगू दे. अखिल, तू सगळ्या गोष्टींमध्ये घाई करतोयस. माझं ऐक, आकाशला येऊ दे, त्याच्याशी बोलूया आपण आणि हे डील पोस्टपोन करूया ना. मी बोलतोय ना क्लायंटशी. अरे दादा, तू का रिव्हील करतोय सर? का असं वागतोयस? प्लीज काही बोलू नकोस ना. अरे माझ्या अख्ख्या सरप्राईजची मजा घालवतोस तू, माहितीये? त्या क्लायंटला दुबईला जायचं, तुलाही माहितीये. थांबणार नाही, त्यांच्याकडे वेळ नाही रे. अखिल, तरीही आकाश आल्याशिवाय कोणतंही डील फायनल होणार नाही, हे लक्षात ठेव. ए भांडू नका तुम्ही. मला एक कळत नाहीये, कसलं सरप्राईज, कसलं डील आणि कोण कोण तो क्लायंट? बाबा, क्लायंट आल्यावर तुम्हाला सांगतो ते. दादा हे बघ, आज ही डील होणार म्हणजे होणारच. अखिल, मी तुला पुन्हा एकदा सांगतोय. हॅलो मिस्टर अखिल. अरे सरगर सर, या प्लीज कम कम. हॅव अ सीट. सर, हे माझे बाबा, माझी आई, माझी बायको, माझी वहिनी. नमस्कार. आणि दादा तुम्ही ओळखताच. हो नमस्कार. बाबा, हे सरगर सर. ॲक्च्युली माझी डॉक्युमेंटची तयारी चालू होती. वेळ कमी आहे ना आपल्याकडे. मला संध्याकाळी जायचं आहे दुबईला. आता आपण महत्त्वाचं काम करूया का? शुड वी साइन द डील? नाहीतर मग काय होईल की ट्रॅफिकमुळे मला एअरपोर्टला पोचायला उशीर होईल आणि मग माझं फ्लाईट मिस होईल. येस सर, डेफिनेटली. आपण लगेच डील साईन करूया. साऊंड्स गुड. अखिल, ऐक, एक मिनिट. तुला शांतपणे सांगतोय, प्लीज थोडा वेळ थांब. आकाश येईपर्यंत तू काहीही करू नकोस. तो आला की बोलू ना आपण त्याच्याशी. प्लीज आता काही बोलू नकोस. हे बघ, त्यांना जायचंय लवकर दुबईला, त्यांना घाई आहे. त्यांनी आता तुझ्या समोरच सांगितलं ना. अरे तू म्हणतोय आकाश चारासाठी थांबायचं, कसं शक्य आहे ते? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.